हाय फ्रेंड्स, मी आहे सुषमा सगणे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर माझा आवाज बसलेला आहे कारण तर थोडीशी सर्दी झाली आहे, त्याच्यामुळे थोडंसं मॅनेज करून घ्या। तर आजचा होता गुरुवार आणि आज भाज्या वगैरे आणायच्या होत्या मार्केटमधून। तर मग आधी फ्रीज पासूनच सुरुवात केली आहे। तर फ्रीजमधून जे ऑर्गनायझर आहे ते काढून घेतले, कारण याच्या आधी मी क्लीन केले होते, त्याच्यानंतर 2-3दा त्याच्यात भाज्या ठेवल्या होत्या आणि ऑर्गनायझरचा भाज्या ठेवून वास येतो थोडासा, मग त्या क्लीन कराव्याच लागतात। मग ऑर्गनायझर काढले, सोबत मला मदत अद्विकने केली। जेव्हाही कोणतंही काम करायला जाते ना तेव्हा मुलं माझे मदत येतात आणि मग त्यांनाही ते करावंसं वाटतं। मग त्यांच्या मदतीनं त्यांच्यासोबत त्यांना घेऊन कामं करत असते। तर असं 2 मुलांना सांभाळून करावं लागतं। तर इथे मी ऑर्गनायझर काढून घेतले आणि सोबतनं भांडी पण पडली होती दुपारच्या जेवणापासूनची। आज गुरुवार होता, आमच्याकडे गुरुवारी लाईट जाते, तर सकाळी 11-11:30च्या दरम्यानच लाईट गेली होती आणि तेव्हापासून ती पार संध्याकाळी 5 वाजता आली होती आणि मी इथे 5:30च्या दरम्यान रुटीनला संध्याकाळची सुरुवात केली होती। तर लाईट आल्यानंतर पाणी आलं आणि पाणी आल्यानंतर मग इथे मी सगळे कामं करायला घेतले। तर दुपारची भांडी जी पडली होती स्वयंपाकाची, जेवणाची आणि चहा पाण्याची वगैरे, मुलांच्या जेवणाची वगैरे, तर ती सगळी घासून बेसिंगमध्ये ठेवली। सोबत ऑर्गनायझरसुद्धा सगळे घासले आणि ते सुद्धा धुवून घेता येते। तर लाईट गेल्यानंतर खरंच प्रॉब्लेम होतो, मुलं एक तर झोपत नाही, आता गरमी होते तर फॅनची आवश्यकता असते, मुलं दुपारची झोपत नाही आणि तेच झालं काल। आणि मग लाईट नसल्यामुळे पाणी पण चाललं जातं बिल्डिंगमधलं, तर मग त्याच्यामुळे बाकीचे कामं राहून जातात। तर काल सगळंच काम शिल्लक राहिलं होतं किचनमधलं पाणी नसल्यामुळे। तर जेवढं करता आलं तेवढं करून घेतलं होतं आणि जे भांडी वगैरे घासायची होती ती तशीच बेसिंगमध्ये पडली होती। मग जशी लाईट आली आणि पाणी आलं तसं मग ते भांडी वगैरे घासून घेतली। आणि आज मला फ्रीज क्लीन करायचा होता कारण तर आज भाज्या आणायच्या होत्या। म्हटलं ऑर्गनायझर क्लीन करून घ्यावे, घासून घ्यावे आणि ते ठेवून द्यावे, त्यानंतर मग भांडी वगैरे घासून घ्यावी, किचन चांगला आवरून घ्यावा आणि त्याच्यानंतर फ्रीज क्लीन करायला घ्यावा। म्हणून आधी ते ऑर्गनायझर घासून टपामध्ये ठेवून देते आहे, ते बाजूला करून देते, कारण तर एवढे मोठे भांडे एका वेळेस टपामध्ये बसले नसते। तोपर्यंत बाकीची भांडी धुवून घेईपर्यंत जे आहे टपामध्ये ऑर्गनायझर ठेवले त्याचं पाणी नितळून गेलं असतं, मग त्याला कुठेतरी ठेवता आलं असतं। म्हणून मग आधी ऑर्गनायझर धुवून घेतले, काही बॉटल्स आहेत पाण्याच्या त्या धुवून घेतल्या आणि त्यानंतर मग जी भांडी होती ती घासलेली ती इथे धुवून घेतली। आता विचार करता हे ऑर्गनायझर आणि बॉटल ज्या आहेत त्या कुठे ठेवू, तर मग परत माझ्या लक्षात आलं की वॉशिंग मशीनवरती कपडा टाकलेला आहे त्यावरतीच आता ठेवून द्यावे। ऑर्गनायझर एक तर हलके फुलके आहेत, याचं काही वजन पडत नाही आणि वॉशिंग मशीनला काही नुकसान पण होणार नाही आणि माझं सामान पण तिथे राहून जाणार। म्हणून मग इथे मग ऑर्गनायझर आणि हे ठेवून दिलं। त्यानंतर टफ खाली झाला तर त्याच्यामध्ये सगळी भांडी जी होती घासलेली ती सगळी ठेवून दिली आहे। आता इथे सगळं घासून तर झालं होतं, पण आता गॅस ओटा पण क्लीन करायचा बाकी होता। तर मग म्हटलं हे सगळं आता आवरून घेतलंच आहे तर गॅस ओटासुद्धा क्लीन करून घ्यावा, कारण त्याच्यावरती पाणी पण पडलं होतं आणि मी आज गॅससुद्धा क्लीन केला आहे चांगला। म्हणजे गॅसचे जे हे आहेत ना आपल्या काम, त्याला शेगडी, तर बर्नरच्या आजूबाजूला जो स्टीलचं आवरण दिलेलं आहे तर त्याच्या आजूबाजूला थोडंसं असं तेलकट थर चढलेला होता, म्हणजे गोल असं सर्कलमध्ये। मग ते चांगलं असं क्लीन करून घ्यायचं होतं आणि असं नेहमी मी करत असते। माझा चाकू जरा व्यवस्थित आहे, त्याच्याने चांगलं निघते, तर मग त्याने मी व्यवस्थित सगळं काढून घेतलं आणि तुम्हाला दिसत असणार बर्नरच्या बाजूला जे स्टीलचं जे आवरण आहे ना त्याच्या आजूबाजूला ते चिकट थर जो जमा झालेला होता ना, तर तो मी काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर परत ते चांगलं क्लीन करून घेतलेलं आहे। इथे गॅस पण चांगला क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर तो चांगला पुसून घेतला, कारण तर किचन म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आपला। दिवसभर आपण इथेच असतो, जास्तीत जास्त वेळ जो आहे तो किचनमध्ये देत असतो, तर मग गॅस पण चांगला क्लीन पाहिजे, त्याच्यासोबत गॅस ओटा पण चांगला क्लीन पाहिजे आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा क्लीन पाहिजे, असं असतं आणि ते माझ्या बाबतीत आहे आणि मला खरंच क्लीन लागतं। त्याच्यानंतर झाडू मारून घेतला घराला, कारण तर मुलं मस्त खेळत होते, संध्याकाळचे 6 वाजून गेले होते आता मी सगळं आवरेपर्यंत। तर मग म्हटलं चला झाडू मारून द्यावा आणि त्याच्यानंतर मग जो आहे तो फ्रीज क्लीन करायला घ्यावा, कारण तर एकदा फ्रीज क्लीन करायला बसलं की मग किती वेळ होणार ते माहीत नाही, कारण तर आपण फ्रीज क्लीन जो आहे तो व्यवस्थित मनासारखा क्लीन झाला पाहिजे। मग आधी फ्लोअर तरी क्लीन पाहिजे, त्याच्यानंतरच तो आपण क्लीन करायला घेऊ शकतो, कारण तर आपल्याला तिथं बसावं लागतं, परत मग फ्रीजमधलं जे काही सामान आहे ते काढून ठेवावं लागतं। तर आधी फरशी वगैरे चांगली क्लीन असलेली बरी राहते। तर मग इकडे मुलांनी मस्त पसारा करून ठेवला होता, खेळण्यांचा पसारा करून ठेवला होता, इकडे अस्तव्यस्त सामान करून ठेवलं होतं, आता ते सगळं आवरायचं होतं।
तर शिवांशनं भीतीने तिथे टेबलमध्ये जाऊन बसला की मम्मी आता रागवणार. तर मग त्यांना काहीच म्हटलं नाही आणि मीच सगळं आवरून घेतलं आणि इथे मी झाडू मारून घेत आहे. शिवांशनी मस्त कागदांचे विमानं बनवली होती आणि ते कितीतरी विमानं एका जागी जमा केले आणि तो उडवण्याचा प्रयत्न करत होता. एक विमान उडतं ते त्यालाही माहीत आहे बरं का, पण काहीतरी वेगळं करायचं त्या उद्देशाने त्याने सगळे विमान एका जागी जमा केले आणि मग त्याच्यासोबत तो खेळत होता. इथे माझा झाडू पण मारून झाला घराला पूर्ण आणि त्यानंतर मग आता घेते फ्रीज क्लीन करायला. फ्रीज क्लीन करताना बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. जे कप्पे आहे, जे तिथे असं म्हणजे स्टोरेज बॉक्स आहेत ते पण व्यवस्थित क्लीन करायचे असतात. मग ते तुटू नये, फुटू नये याची पण खरी काळजी घ्यावी लागते. सोबत लहान लहान मुलं असतील आणि ते आजूबाजूला आपल्या असतील तर मग अजूनच जास्त काळजी घ्यावी लागते. कधी त्यांनी उचललं, आपटलं तर फुटलं असं असतं. तर मग त्यांना बघत भरपूर गोष्टी अशा आहे ज्या कराव्या लागतात. तर असो, तर इथे पूर्ण कप्पे काढून घेतले नाही किंवा पूर्ण कप्प्यांमधलं सामान सगळं खाली काढून घेतलं नाही, कारण मला माहीत होतं जेवढा पसारा बाहेर काढणार ना तेवढे हे मुलं जे आहेत ते इकडे तिकडे करणार. आणि अद्विक शेजारी बसलेलाच होता, त्याला काहीतरी असं तसं खेळायला देऊन दिलं आणि तो त्याच्यासोबत खेळत होता. पण आता मला फ्रीज क्लीन करायचा होता म्हटल्यावर त्याच्याशी गोड बोलून त्याला व्यवस्थित बाजूला करून त्याला खेळू दिलं आणि त्यानंतर मी इथे माझा फ्रीज जो आहे तो क्लीन करत आहे. शिवांश पण होता आणि शिवांशची मैत्रीण पण आली होती. तर ते दोघे हॉलमध्ये खेळत होते, पण अद्विक त्यांच्या वयाचा नाही, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खेळायला त्याला काही कळत नाही आणि मी इकडे काम करत असताना तो तिकडे खेळणारच नाही, तो माझ्या जवळच राहणार. तर मग इकडे मी फ्रीज क्लीन करत होते तर अद्विक माझ्याजवळ होता आणि सगळे कप्पे बघा मी बरोबर क्लीन करते. म्हणजे एका कप्प्यातलं सामान काढून तो कप्पा क्लीन करते, मग दुसऱ्या कप्प्यामध्ये ठेवते आणि दुसऱ्या कप्प्यातलं सामान काढलं की तिसऱ्या कप्प्यामध्ये ठेवते आणि मग दुसरा कप्पा क्लीन करते. असं करते, म्हणजे तिथं सामान ठेवूनच ते सगळं क्लीन करून घेत असते आणि त्याच्यानंतर मग पसारा पण होत नाही आणि मुलं जास्त काही फेकफाक करणार असंही होत नाही. तर इथे जो स्टोरेज बॉक्स आहे तो बाहेर काढून घेतला आणि त्याच्यात जागी सगळं क्लीन करून घेतलं आणि स्टोरेज बॉक्ससुद्धा चांगला क्लीन करून घेतला. जास्त घाण झाला नव्हता, घासून घेण्यासारखं नव्हता, म्हणून म्हटलं त्याला कॉलिननी चांगलं क्लीन करून घ्यावं. तर तसं कॉलिननी चांगलं क्लीन करून घेतलं आणि जे जरा वजनदार पॉकेट होतं जे भरलेलेच होते आणि त्याचं वजन पडते कप्प्यांवरती, तसे जे सामान होते ते स्टोरेज बॉक्समध्ये ठेवले आणि मग हलकं फुलकं सामान जे आहे ते मग वरती कप्प्यांवरती ठेवलं, कारण तर तिथे पुन्हा भाजीपाला आणल्यानंतर भाजीपाला ज्या ऑर्गनायझरमध्ये मी ठेवते ना ते ऑर्गनायझर पण ठेवलं जाणार. इथे बघू शकता मी एक खारक दाखवत आहे. तेवढ्या मोठ्या पॉकेटमध्ये एकच खारीक राहिली होती आणि ते पॉकेट तिथेच होतं. मुलांनी खाऊन टाकलं सगळं, पण एकच खारीक ठेवलं त्या पॉकेटमध्ये. असो, तर ते पण आता काढून घेतलं आणि डोर जो आहे तोही महत्त्वाचा आहे. तर इथे पाण्याच्या बॉटल, आता उन्हाळा सुरू झाला तेव्हापासून पाण्याच्या बॉटल ठेवल्या जातात, मग ते पण चांगलं क्लीन लागतं. पाण्याचे डाग वगैरे पडतात तर मग ते पण क्लीन करावे लागतं सारखं. तर मग आता डोरसुद्धा चांगलं क्लीन करून घेत आहे आणि त्याच्यामध्ये बरंच सामान होतं, असं छोटं असं पॉकेटांमध्ये सामान होतं आणि ते आता फेकून देऊ शकत नव्हते किंवा दुसरीकडे कुठे ठेवू पण शकत नव्हते, थोडं होतं त्याच्यामुळे. तर मग तेच पॉकेटांमध्ये व्यवस्थित फोल्ड करून ठेवून दिलं आणि फ्रीज सगळा चांगला क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मग इथे बाहेरूनसुद्धा क्लीन करून घेतला. आज तशी दिवसभर लाईटच नव्हती, त्याच्यामुळे फ्रीज दिवसभर बंद होता. मग लाईट आल्यानंतर मी सुरू केलाच नाही, त्याला बंदच ठेवला आणि मग म्हटलं चला आज फ्रीज क्लीन करायचं आहे ना, तर मग क्लीन केल्यानंतरच त्याला सुरू करू. तर इथे फ्रीज क्लीन करून घेतला, त्याला सुरू करून दिला आणि त्याच्यानंतर जे ऑर्गनायझर घासून घेतले होते ते आता पुसून ठेवायचे होते. त्याचं पाणी सगळं नितळलेलं होतं, पण थेंब असं कुठं असतं. मग ते पुसून घेता इथे सगळे ऑर्गनायझर चांगले. तर हे ऑर्गनायझर मी ऑनलाईन घेतले होते. तर ऑर्गनायझर घेतले तेव्हापासून त्याचा उपयोग चांगलाच होता आहे आणि चांगले पण निघाले क्वालिटीला. मला असे 2-3 ऑर्गनायझर जे ते मोठ्या साईजमध्ये घ्यायचे, म्हणजे मिरची झालं, कोथिंबीर झालं किंवा पालेभाज्या वगैरे ठेवायला पाहिजे तसे मोठे स्टोरेज बॉक्स, तर ते घेणार आहे. परत असे कडधान्य वगैरे ठेवायला किंवा पोहे, रवा आणि पुन्हा शेंगदाणे वगैरे असं ठेवायला मोठं सामान ठेवायला परत मला 1 किलोचे स्टोरेज बॉक्स, म्हणजे स्टोरेज बॉक्स म्हणून आपण तसे घ्यायचे. तर ते आता कधी घेऊन होणार ते माहीत तर नाही, पण ते घ्यायचे फ्रीजसाठी, म्हणजे व्यवस्थित दिसणार. तर चला फ्रीज वगैरे क्लीन करून झाला. त्याच्यानंतर मग
ऑर्गनायझर पण क्लीन करून घेतले. मिस्टर भाजीपाला आणायला गेले होते, तर ते भाजीपाला घेऊन आले होते. म्हटलं चला तर मिस्टर येईपर्यंत मी स्वयंपाकाला सुरुवात करते. तेवढ्यातच मिस्टर पण आले आणि भाजीपाला काहीच नव्हता. आज भाजीचं काय करू हा पहिला प्रश्न होता. म्हटलं मिस्टर आल्यानंतरच भाजीचं काय ते ठरवू. तर मिस्टरांनी येताना अंडे आणले होते, तर मग अंड्याचीच आज भाजी करणार होते रात्रीच्या जेवणामध्ये. तर चपाती आणि भात झाला होता. आता भाजी फक्त करायची बाकी होती. अंडा करी पातळ रस्स्याची भाजी करते मी. अंडे उकडून घेतले होते, त्याचे चांगले टोकर काढून घेत आहे वरचे. आणि त्यानंतर मग भाजी पण एकीकडे फोडणी देणं चालू आहे, दुसरीकडे अंड्यांचे टोकर काढणं चालू आहे. अद्विकचं इकडे मला मदत काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता. तर त्याला बघत आता स्वयंपाक पण करत होते. मसाला चांगला झाला होता तेलामध्ये. कांदा खोबरं आणि लसूण जिरं आणि टमाटरची पेस्ट केली होती, ती तेलामध्ये चांगली होऊ दिली. त्याच्यानंतर त्याच्यात तिखट मीठ हळद मसाले जे काही ते टाकले आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्येच थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं. मसाला होता तर ते मसाल्याचं पाणी टाकून तो मसाला चांगला शिजू दिला आणि त्याच्यानंतर रस्स्यासाठी पाणी टाकलं. जेवढा पाहिजे तेवढं पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर त्याला उकळी आली रस्स्याला, तर मग त्यात अंडी सोडून दिली. तर आधीने मिस्टर अंडी वगैरे खात नव्हते, नॉनव्हेज पण खात नाही, अजूनही नॉनव्हेज खात नाही. पण आता अंडी खायला सुरुवात केली त्यांनी, कारण तर त्यांच्यासाठी एकट्यासाठी स्पेशल भाजी बनवावी लागते. मी शिवांश अद्विक आम्ही नॉनव्हेज पण खातो आणि अंडी पण खातो, त्याच्यामुळे आम्हा तिघांचं होऊन जाते. पण त्यांचाच प्रॉब्लेम येत होता, ते रसा खायचे. मग म्हटलं थोडंफार अंडे खाण्याचा तरी प्रयत्न करा, नका नॉनव्हेज खाऊ. तर मग ते अंडे खायला सुरुवात केली त्यांनी. असं जेवण करून झालं. त्याच्यानंतर इथे आवरावर करायला घेतली. भांडी ठेवून दिली बेसिनमध्येच जमा करून आणि त्यानंतर गॅस सगळं आवरून घेतलं आणि मग भाजीपाला काढायला घेतला. मिस्टरांनी भाजीपाला आणला होता, तर तो इथे भाजीपाला काढत आहे. काही पालेभाजी एकच होती, मेथी आणि मग कोथिंबीर अशा 2 होत्या. आणि त्याच्यानंतर बाकी फळभाज्या वगैरे होत्या आणि शेंगभाज्या वगैरे होत्या. मग आता त्यातल्या भाज्या ज्या आहे काही त्या निवडून ठेवाव्या लागतात, काही सगळ्याच भाज्या चांगल्या निवडून ठेवाव्या लागतात. असं नाही की जसं आणलं तसं आपण काढायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं, तसं नसतं. त्याच्यातही भरपूर वेळ जातो. आणि तुम्ही ते बघू शकता अद्विकालाच माझ्याजवळ. आणि आता रात्रीचे 10-10:30 वाजत आले होते आणि अद्विक अजून जागा होता. तर भाज्या नीट करत आहे आणि ते स्टोरेज बॉक्समध्ये ठेवून देत आहे, म्हणजे ऑर्गनायझरमध्ये ठेवून दिल्या. काही इथे शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ना त्यासुद्धा मी नीट करून ठेवते, म्हणजे चांगले आजूबाजूनी कट करते आणि मधात त्यांना असं कट करून त्या फोल्ड करून ठेवते. मोठ्या शेंगा ज्या असतात ना लांब तर त्याला जागा खूप लागते. म्हणून मग म्हटलं की त्याला चांगल्या कट करून त्या ऑर्गनायझरमध्ये ठेवून दिल्या की त्या चांगल्या पण राहतात आणि कमी जागा लागते. तर अशा करून ठेवलेल्या आहे मी इथे शेवग्याच्या शेंगा. सोबतच मग चवडीच्या शेंगा आणल्या होत्या, त्या एकदम कोवड्या नव्हत्या आणि त्याला लागत होती. अद्विकाला मधात रडत त्याला लागत होती शेंग. मी त्याला शेंग दिली नाही तर तो रडायला लागला. त्याला परत शेंग द्यावी लागली आणि तो परत आता निघून गेला खेळायला. त्यानंतर इथे ना मी चवडीच्या शेंगा ज्या आहेत त्या कोवड्या नव्हत्या, दाणेदार होत्या. तर त्यांचे सगळ्यांचे दाणे काढूनच ठेवावे लागणार होते, कारण त्या जठर होत्या अशा, म्हणजे थोड्याशा नरम पडलेल्या होत्या. म्हटलं यांना फ्रीजमध्ये तसंच ठेवून काहीच उपयोग होणार नाही, त्याचे दाणे काढून घ्यावे. मग त्याचे दाणे काढून घेतले आणि मग त्यानंतर सगळे जे ऑर्गनायझर आहे त्याच्यात भाजीपाला ठेवला होता, ते भाजीपाल्याचे ऑर्गनायझर जे आहेत ते सगळे आता फ्रीजमध्ये ठेवते. जेव्हा फ्रीज आपण क्लीन करतो ना आणि असे ऑर्गनायझर वगैरे चांगले घासतो मनासारखे, तेव्हा खरंच खूप चांगलं वाटते. म्हणजे फ्रीज एकदम नीट आणि क्लीन दिसते, ते खूप छान वाटते. नाहीतर जेव्हा मी क्लीन करायच्या आधी बघितलं ना तेव्हा ना सगळं सामान अस्तव्यस्त दिसत होतं, आता बरोबर दिसतं. चला असं भाजीपाला ठेवून दिला फ्रीजमध्ये. त्याच्यानंतर आता पालेभाज्या निवडायच्या होत्या, मेथी होती आणि कोथिंबीर. तर सिरियल चालू होता आमच्या आवडीचं, तर मग म्हटलं चला आता सिरियल बघता भाज्या निवडून घ्यावा. आणि मग भाज्या निवडून झाल्यानंतर मग सकाळच्या भाजीसाठीच मेथी जी आहे ती मी धुवून ठेवणार होते. तर म्हटलं मेथी पण निवडून झाली आणि कोथिंबीर पण निवडून झाली. आणि मग काय केलं की मेथी जी आहे ती धुवून घेत आहे. टपामध्ये काही भांडी वगैरे नव्हती आणि टप चांगला धुवून घेतला आणि त्या टपामध्ये पाणी जमा करून मग त्याच्यामध्ये मेथी जी आहे ती 2 पाण्याने चांगली धुवून घेतली आणि ते मेथी धुवून झाली. चला असं आता हे संध्याकाळचं रुटीन माझं इथे संपलेलं आहे. भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.